आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, मनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यानं छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय. मुंबईतील आंदोलनानंतर आता दिल्लीतील आंदोलनाच्या नियोजनात व्यग्र असताना अचानक खोकल्याचा त्रास सुरू झाला. 101 अंश ताप असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांना सर्दी, ताप, खोकला आणि तीव्र अंगदुखीचा त्रास होतोय. यासह विविध रक्ताच्या तपासण्यांचे नमुने घेण्यात आलेले आहेत, अशी माहिती डॉक्टर विनोद चावळे यांनी दिली आहे. काय सांगाल सर, जरांगे पाटील आपल्या इथं उपचारासाठी दाखल झालेले, त्यांची प्रकृती कशी आहे आणि काय झालेलं? मनोजदादा जरांगे पाटील काल दुपारी गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर इथे ॲडमिट झाले. दादांना परवापासून फिवर आहे, रनिंग नोज आहे, थ्रोट पेन आहे आणि बॉडी पेन होतं. काल आपण ट्रीटमेंट सुरू केली, ब्लड टेस्टही पाठवले आहेत. तर एकंदरीत सगळ्याच्यावरून वाटतंय की व्हायरल अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन आहे त्यांना. कालच्यापेक्षा आज ते बेटर आहेत आणि आपण त्यांना 3 ते 5 दिवसाचा आराम आणि ट्रीटमेंट ॲडवाईस केलेली. कशामुळे झालं? नाही, त्यांचे दौरे रेग्युलरली चालू आहे. सध्याचं वातावरण जे आहे थंडीचं, व्हायरलचं, हे रेग्युलर आहे, तेच, बाकी दुसरं नाही. काही काळजी करण्यासारखं नाही, काळजी करण्यासारखं काही नाही. कालच्यापेक्षा स्टेबल आहे.